कॅपॅसिटी. प्रत्येक माणसाची एक कॅपॅसिटी असते. तुम्ही लोकांकडनं तेच काढू शकता. तुम्ही मोसंबीमधनं तेवढाच ज्यूस काढू शकता जेवढा मोसंबीमध्ये आहे. ओके. काही प्लेयर आहेत ना, स्टार प्लेयर असतात, ते बऱ्याच मॅचमध्ये जास्त चांगलं परफॉर्म करतात. आणि साधारण प्लेयर ते पण 10 पैकी 2 मॅच जिंकून देतात. तर आपल्याला ना टॉपला माणसं लागणार आहेत, ते स्टार प्लेयर लागणार आहेत, ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. कॅपॅसिटीमध्ये येते स्ट्रेस मॅनेजमेंट. ओके. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे प्रेशर घेण्याची क्षमता डिलिव्हरीच्या वेळेस. ओके. डिस्पॅचच्या वेळेस तो जो तणाव येतो, तो जो ताण येतो, तो घेण्याची क्षमता. स्किल्स, लोकांकडनं काम करून घेण्याची कला. आपण जे डेलिगेशन बघितलं ना, डेलिगेशन, थिंकिंग, लीडरशिप. ओके. थिंकिंग त्याची फार महत्त्वाची आहे. स्ट्रॅटेजी बनवणं, प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधणं, टीमला घेऊन विचार करणं, डिस्कशन करणं, हे थिंकिंग आहे. ओके. लीडरशिप म्हणजे एक चांगली टीम बिल्ड करून त्यांना एका मिशनवरती काम करायला लावणं, हे लीडरशिप आहे. ॲटिट्यूड, निगेटिव्ह पोझिशनमध्ये, निगेटिव्ह परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह राहण्याची क्षमता लागते टॉपच्या लीडरला. कारण एकदा टॉपच्या लीडरने निगेटिव्ह बोलायला सुरुवात केलं ना, तर बाकी सगळे हत्यारं फेकून देतील. ओके. तो लीडर म्हणजे काय, सगळं काय आहे निगेटिव्ह चालू आहे, पण त्या परिस्थितीमध्ये त्याच्याकडे होप्स आहेत. अजूनही आपण जिंकू शकतो, अजूनही आपण काहीतरी करू शकतो, असा लीडर आपल्याला लागणार आहे. त्याला आपण ॲटिट्यूड असं म्हणतो. कॉन्ट्रीब्युशन, काही लोक असतात ना, ते खूप स्टार प्लेयर असतात, त्यांच्यामध्ये काहीतरी शार्प असतं. ओके. असा एक कोच म्हणतो की माझ्याकडे चांगले प्लेयर पण असतात, माझ्याकडे खराब प्लेयर पण असतात. ओके. पण मी चांगल्या प्लेयरबरोबर चांगला कोच आहे. तर त्या माणसांमध्ये पोटेन्शियल लागतील, लोक चांगले लागतील टॉपला. ओके. सम पीपल हॅव एक्स फॅक्टर. ते जेव्हा येतात ना, त्यांच्यामध्ये ती खासियत असते, ते काहीतरी वेगळाच गुण घेऊन येतात, ते मॅच विनर असतात. त्यांना तर अशा प्रकारचं टॅलेंट जर आपल्याला दिसेल तर आपल्याला ते हायर करायचं आहे.